राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही घराच्या बाहेर फिरताना, इकडं तिकडं वावरात जाताना, रानात जाताना, ऑफिसला जाताना, शहरातल्या लोकांसाठी प्रत्येकाच्या आयुष्यात एक गोष्ट बघितली असेल बघा. तुम्ही चालता सहज दिसते ती कुत्र्याचं हेंडकुळं. हेंडकुळं गावाकडे म्हणते, तिकडे काय म्हणतात काय माझी सुशिक्षित भाषेत काय बरेच शब्द असले पाहिजे त्याला. 5-6 कुत्री असतात, 7 कुत्री असतात, 8 कुत्री असतात, नर 8 असतात, 7 असतात, 6 असतात, कुत्री एकच असते तुम्हाला सांगतो. आणि तिच्या जवळ एकच कुत्रा जाऊ शकतो ना. एक कुत्रा गेला की ती बाकीची जवळ यायला बघत आहेत, दुसरा जायला बघतो. मग तो कुत्रा काय करतो, बाकीच्याला कान तोड, कुठं मानेल जखमा हो, ती जखमा कानला, कारण कुत्र्याला कुठेही जखम झाली तरी चाटून ती नीट होती. लक्षात घ्या, त्याला ते नैसर्गिक वरदान दिलेलं. त्या जिबत तेवढे औषधी वनस्पती आहे, त्या जिबत त्या औषधी पावर आहे. पण त्याच्या मान चाटता येत नाही, त्याचं डोकं चाटता येत नाही, कान चाटता येत नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आषाढी पडते ना, आषाढी पडली की किडं पाडतात, त्याच्यात त्याचा मृत्यू होतो. ही अशी दुनिया आहे. ही कुत्र्याचं हेंडकुळं फक्त कुत्र्याचं, कुत्रा चांगला आहे बरं, कुत्र्याला वाईट म्हणायचं कारण नाही. कारण कुत्रा हा फक्त बाजव्यातच कार्यक्रम करतो. मनुष्य प्राणी हा एकमेव असा आहे, त्याला बादवा कळत नाही, उपास तापास कळत नाही, नवरात्र कळत नाही, 12 महिने रात्रंदिवस पाठ नदीत पाण्यात कुठे बी कसं बी याला म्हणतात माणूस, निचवृत्तीचा माणूस. हा, ती फाईल्स आल्यात ना बाहेर, त्याच्यात आपण ज्यांना आदर्श म्हणतो, बघा हे पंतप्रधान, बघा हे दुनियादारी, बऱ्याच देशांचं पंतप्रधान आहे त्याच्यात. 4-4, 5-5 वर्षाच्या मुलींच्या बरोबर अतिशय भयानक कृत्य करून, गैरकृत्य करून त्यांचं जीव घेतले, त्यांना खाल्ल्यात, पार त्यांच्या टंगड्या चावून खाल्ल्यात. असल्या अवलादी तिथं कशाला पायाला तोंडाशिवाय त्या जाऊन द्या, कशाला ह्या जीव जीव जगात जगायचं. ह्या घटनेत काय चालेल बघू आपण. खंडाळा तालुका, जिल्हा सातारा, सुखेड गावी. आणि सुखेड गावाचा शेतकरी आहे, चोपडे वस्तीवर राहणारा. सकाळ सकाळ उठला, 8ला लाईट येणार होती. शेतकऱ्याचं लाईटीचं गणित 8 तास असतं. रात्रीची आली बरं थांबून धरतो, का बिबट्याचं बी आहे, सापाचं बी आहे, लाख लफडी त्याच्या आयुष्यात. पण 4 पैसे पिकाला गोतावलेला असतात. ती 4 पैशाचं नका का 4 रुपये व्हाय ना, पण ती 2 रुपये ना पत्रात पाडून घेतलं पाहिजे ना. पाणी देणं गरजेचं आहे, उंचा टाकलंय आता, म्हणून मला विहिरीत पाणी कमी व्हायला लागलंय आता. पाटकुनी आपलं भरण्यावर जातो. 8च्या आसपास ती शेतकरी त्या विहिरीवर आला, चोपडे वस्तीवरच्या, आणि म्हणला शेजाऱ्याने लय रात्रंदिवस मोटर चालली आहे, आपलं विहिरीचं पाणी किती बघा बाबा. बघितलं की त्याच्यात हातपाय टांगड्या बांधलेली एक बॉडी मेलेली बघितली बा. ती बरं न गेलं, मोटर गेली, स्टार्टर गेला, सगळं डोक्यातून गेलं. सणकुनी मत आली त्याला. म्हणला आता मेलो गाड्या, माझ्या विहिरीत बॉडी. म्हणला ती बी हातपाय बांधलेली, पुरुष आहे म्हणला, ही पॅन्ट शर्ट बेकार कामे म्हणला. त्याला फोन सुधारणा. पटकुनी सकाळच्या पाठी विठ्ठलाची भक्ती गीतं लावली होती, ती त्यांनी बंद केली. पटकुनी पोलीस पाटला फोन केला, चुलत भावाला फोन केला, गाव पुढाऱ्याला फोन केला, आणि त्यांना म्हणला हवा हे असाच झाले बा माझ्या इरीत. म्हणला पाटकुनी सगळी आली फटाफटा, बघितली तर बॉडी त्यांना दिसली. ती पोलीस पाटलांनी बोलला. पोलीस पाटलांनी म्हणले तर ही पोलीस केस आहे, स्ट्रॉंग केस आहे, मर्डरची केस दिसते, काहीतरी विषय आहे. पाटकुनी पोलीस स्टेशनला संपर्क साधला, लगेच पथक तिथं हजर झालं. तारीख होती 6 फेब्रुवारी, आणि तो दिवस कोणता होता तो मला पण आठवा. 7 तारखेला मतदान होतं. 6 तारखेला म्हणजे काय असतं, माल वाटायचा कार्यक्रम असतो. काय असतं मग 2 पार्ट्याची, तो 2000 दिलं, मग यांनी 1000 दिलं, मग ती तिथं तू नको वाटू, इथं नको. ते जरा जॅमिंगचा दिवस असतो, तुझी माझी होण्याचा दिवस असतो. पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण होता, तरी पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच दखल दिली. गेले, बॉडी पांदा बाहेर काढली, पंचनामा केला. वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस दल, बाकीची टीम त्यांची इतकं सुंदर काम केलंय. हा, सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे, 1 नंबर कार्यक्रम. त्यांनी काय केलं, बॉडीची ओळख आधी पटवली, ओळख पटली. फार स्पीडने काम झाले, ध्यानात ठेवा. त्याचे ते फोटो, हातपाय, ती प्रत्यक्षदर्शन. ते असं वाटत होतं की बॉडी नीट निरखून पाहिली तर कुठेही त्याला हत्याराने मारल्याची खूण नव्हती. पण बॉडी जवळजवळ 60-70% कुठला तरी पदार्थ टाकून जाळल्यासारखी दिसत होती. जाळून पुरावा नष्ट करायसाठी हे उद्योग करतात लोक, करू द्या. बॉडीची ओळख येत होती, गळ्याभोवती वन होते. व्यवस्थित पोस्टमार्टम केलं.
ते व्यवस्थित रिपोर्ट आला. तो विषय असा होता की सदर व्यक्तीला गळा आवळून मृत्यू होता आणि नंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून जाळण्यात आलेलं होतं. बरं असं आहे का? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बॉडीची ओळख पटवली आधी काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे. तुम्हाला सगळं सांगितलं, तुम्ही उद्या 2-4 खून करायला बसलाय, थांबा तुम्ही. ती ओळख पटवली आणि राज्याचा, महाराष्ट्र राज्याचा पोलीस दलातील एक कर्मचारी, पोलीसच, कळंबोलीचा ताब्यात घेतले. बंडू बिसे, कळंबोली, वय वर्ष 49. त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं की आता कसं असतं, पोलीस काय गुन्हा करत नाही काय, तुम्हाला माहिती आहे का? पोलीस सुद्धा गुन्हा करतो, कारण ती ऑन ड्युटी ती लय डोकं लावित नाहीत. पण ऑन ड्युटीच्या नंतर सुट्टी असेल काय असेल, शेवटी पोलीस हातून एक माणूसच असतो. फक्त ती कर्तव्याची जबाबदारी त्याच्या वाचती, त्या वर्दीची इज्जत ठेवण्यासाठी, त्या वर्दीचं मान सन्मानासाठी त्याला ते काम करत असतो. पण प्रत्येक पोलीस, समजा 1000 पोलीस चांगले भाऊ, एखादा तरी अपराधिक असू शकतो ना, असा विषय. कुणी सुटत नाही ह्या जगात. तुम्हाला जितकी तुम्ही हाव जास्त असेल ना, तेवढे हावले वाईट किंवा काय वाईट काय विषय आहे तुम्हाला सांगतो. पोलीस कॉन्स्टेबल आत घेतल्यानंतर रितसर त्या व्यक्तीने कबुली दिली. आता ती कसं असतं, ते वर्दी अशा प्रकारचा गंभीर गुन्हा केला की ते पद, प्रतिष्ठा, वर्दी बिर्दी लगेच जाते. तो कायद्याचा भाग येतो, कारण वरिष्ठांच्या कोण कारवाई होती लगेच, ते असा विषय असतो. मग तो कोण झाला, सर्वसाधारण माणूस, आरोपी. आणि मग त्याला म्हणले काय विषय नेमका सांगायचा, पटकून सांगायचा. आणि मग विषय असा आहे, पोलिसांनी पोलिसांची सेवा केली आणि सेवा केल्यानंतर त्या व्यक्तीने आरोपी क्रमांक 1 सांगितला. आता आरोपी क्रमांक 1 सांगतो तुम्हाला कोणी. विजय पवार, वय वर्ष 36, साखरवाडी, तालुका फलटण. किरण गायकवाड, वय वर्ष 27, गावाचं नाव आहे होळ, फलटण. श्रीनिवास लोणे, वय वर्ष 25, अंबड, जिल्हा जालना. आणि एक कार ताब्यात घेतली, होंडा सिटी MH12 DY 8846. काय मॅटर केला सांगा बा. मग दिलेल्या कबुली जबाबातून पोलिसांना रितसर ही जी व्यक्ती आहे पोलीस सेवेतली बंडू बिसे, ही प्रॉपर दुधेबावीचा गाठ आहे बघा एक, आणि ड्राय एरिया आहे, डोंगर आहेत असं. आता हे दिवसात गेलं सगळी वाळलेली कोसळी तिकडं, बेकार काम. ती कमी बागाचं एरिया, ज्या बागात पाऊस कमी असतो त्या भागातील पालकांचं असं वाटतं की आपलं मुलगं शासकीय सेवेत जावा, एक तर आर्मीमध्ये जावा, नाहीतर मग आपलं पोलीसमध्ये जावा, SRP मध्ये जावा, कुठे जावा, पण जरा, कारण शेती पिकत नाही हो, असा विषय. शेत नशीब बुजाळलं हे अशा वातावरण, अशा परिस्थितीतून, गरीब परिस्थितीतून आलेला माणूस पण पोलीस सेवेत गेल्यानंतर गेला असेल 20-25 वर्ष सर्व्हिस, कारण वय वर्ष 49 आहे. आता मुलं असत्यान, मुली असत्या, सगळे. तरी त्या व्यक्तीचे अनैतिक संबंध एका महिलेची होते. असू द्या, आपल्याला काय करायचं, समजा महिलेची इच्छा असलं तर काय होऊ शकतं जगात, बऱ्याच ठिकाणी चाललंय बघा. माणूस फसतो कसा, आणि होत्याचं नव्हतं 0 मिनिटात कसं होतं, म्हणून तर मी हात जोडून सांगत होतो. पण लोकांच्या डोक्यात फरकच पडत नाही, काय करू. आता मला सांगा, त्यांचं होतं चालेल ना का, आपल्याला काय म्हणणं नाही, पण त्या व्यक्तीला असं कळलं की ह्याचा अजून एक जणाबरोबर आहे. आता हा 49चा ज्याला मारलं त्याचं नाव आहे सोमनाथ खंडू बोबडे, वय वर्ष 30 वर्षाचं आणि 49 वर्षाचा माणूस, फरक आहे ना टायमिंग मध्ये. तर असं काय करता येईल यावर त्यांचं बा असं बा काय, आपल्या काय लग्नाची आहे का काय आहे का. बाईचं कसं आहे, यस म्हणली तर हो, नाही तर जाऊ दे गाडी म्हणतो, डोक्याला ताण नको, काय ताण करायचा आपला, काय तर कुठं मोडायचं नाही. पोलीस असेल तर अजिबात नाही मोडायचा, पोलिसाला उलटी जास्त माहिती असते कायद्याची. पण अवघड झालं. म्हणला ही बोबडे तिथं हाय असं मला कळतंय बरं का, संशय होता, आमका होता. मग संशयावरून बोबडेलाच खतमच करीतो. आता ही एखाद्या गुन्हेगाराने बोललं तर शोभून दिसतं, एखाद्या गँगस्टरने बोललं शोभून दिसतं, पण एका पोलीस कॉन्स्टेबलने जर बोलून अशा विचारित असेल ते चुकीचं आहे ना. चूक आहे, त्याला चूक म्हणलं पाहिजे. मग दिलेल्या जबाबानुसार मग म्हणले भुया सोमनाथ बोबडेला खपावतोच. मग त्यासाठी ह्या आता जे नावं सांगितली, या तिघांची मदत घेतली, ह्यांची वय पाहिली तर ह्यांचं सुद्धा आयुष्य कुठं जायचं होतं महाराज. आता काय परिस्थिती होईल, आता परिस्थिती काय होईल. आता हे पकडल्यात, सगळे हे झाल्यात,
शेणला तुम्हाला सांगतो लय वाईट अवस्था आहे तिथं. गाई छाप खायची म्हणलं तर 200 रुपयाला गाई छाप देण्यात ठेवा. सोपा नाही एवढा विषय. अंडरपॅन्ट तुमची जर नवी असेल तर ती सुद्धा घिसकून घेतली जाती. बिळ पडलेली तुम्हाला देणार. सगळं दिसणार आंघोळ करताना बाकीच्यांना. बरे लटकलंय का खाली सुटलंय. लय अवघड आहे जगाचं. लय त्रास. टरमाळ ॲल्युमिनियमचं ती संडासला तीच न्यायचं आणि प्यानी प्यायला तीच. तसं काय हात घालून देईन का कोण. बाकीचे मोठे मोठे गुंड. तरुणातलं जीवन म्हणजे जिवंतपणे नरक म्हणलं की तरुण म्हणायचं. ह्या गोष्टी लोकांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. या गोष्टीपासून लांब राहिलं पाहिजे. माझं येड्याचं आहे का. कष्ट कारण भाकर खा. 4 रुपये मिळले ना त्याच्यात सुविधा. पण अशा वाकड्या तिकड्या मार्गात काय शिरू नका बा. इथं काय झालंय, त्या पोलीस बंडू बिसेन ठरवलं की ह्या बोबड्याला खतम करायचा. यांनी काय केलं, ही 2-4 पंटर होंडा सिटी कार ते कळंबोलीत राहणार होता तो बोबडे. तिथून त्याला जबरदस्तीने गाडीत घेतलं. ते डायरेक्ट सुखेडला आणलं. सुखेडला तालुका खंडाळा. आणि ही जी शेतकऱ्याची विहीर आहे त्या शेजारी तिथं गाडी आल्यानंतर त्या दोरीने त्याचा गळावळून खून केला. त्यानंतर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. बॉडी काय जळली आणि मग ती बॉडी विहिरीत टाकली, हातपाय बांधलेल्या अवस्थेत. असा प्रकार. ही सगळी घटना पोलिसांनी अत्यंत शिताफीने 2-3 दिवसातच तपास केला. सातारा पोलिसांचे मनापासून अभिनंदन तुम्हाला सांगतो. कारण एवढा ताण असताना सुद्धा पोलिसांनी अत्यंत चातुर्याने आता तुम्हाला सांगतो पोलिसांच्या मदतीला सायबरवाले पण आहे. सायबर म्हणजे कोण, काय ते सायबर त्यांचं हे असं स्वतःच. कुठं काय कोण लपू शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात बेस्ट गुन्हाच करायचा नाही ना. गुन्हा कुठलाही करू नका. तसलं वाईट विचार मनात आणू नका. सगळं होतं. आणि तुम्हाला श्रीमंत बनायचे, तुम्ही लय गरीब आहे बा, श्रीमंतच बनायचे त्यासाठी गुन्हा करायचे. अरे गुन्हा करूस तर तू नुसतं पितळाचं पातेलं घेतलं, आलं घेतलं, चहा पावडर घेतली, सगळं उकळून लोकाला पारलं तरी तू लोकपती होणार गॅरंटी माझी. फक्त स्पॉट चांगला पाहिजे. उकळून चहाची क्वालिटी द्या. ते 3-3 मजली बिल्डिंग कोट्या देशाची बांधलेले लोक आहेत पुण्यात अमृततुल्यच्या नावाखाली. काय नाही, जनतेची लोकांची गरज ओळखा आणि अशाच कष्ट करून श्रीमंत व्हा. पण हे असं होऊ शकत नाही. पटलं तर घ्या, जाऊन द्या गाडी. रामकृष्ण हरी माऊली.